श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश डावलून जाण्याचा अजिबात विचार करू नका, कारण स्वामींच्या या संदेशात दडले तुमच्या आयुष्यातील संकटाचं उत्तर. स्वामींनी दिलाय गुप्त मार्ग, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कसा आहेस माझ्या बाळा? किती दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू तुझ्या कामाच्या व्यापात इतका अडकला होतास की तुझं आमच्याकडे लक्षच नव्हतं बघ. पण आता आला आहेस ना आमच्या चरणांशी, तर मग आता तुझी सगळी काळजी, चिंता आता माझ्या चरणांवर वाहून निवांत हो बघू. अरे किती धावपळ करशील, माहिती आहे आम्हाला तुला सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. तुझ्या भरोशावर काही जीव जगतायत, पण अरे जरा स्वतःकडे बघ, काय अवस्था करून घेतली आहेस. जरा स्वतःकडे लक्ष दे रे माझ्या बाळा. जसं तुला तुझ्या माणसांना आनंदी हसत खेळत बघायचं असतं, तसंच मला तुला म्हणजे माझ्या लेकराला आनंदी हसत खेळत बघायचं असतं रे. स्वतःसाठी नाही तरी आमच्यासाठी तरी घे ना स्वतःची काळजी. तू आमच्या खूप जवळचा आहेस बघ. तू किती मनापासून आमची सेवा करतोस, आमचा जप करत असतोस. खरं सांगू, जेव्हापासून तू आमची भक्ती करतोयस तेव्हा तर तू आम्हाला प्रिय होतासच. पण तुझ्यातील होणारा बदल पाहून खरंच खूप बरं वाटतंय. तुझं सगळ्यांशी प्रेमानं वागणं, कोणाकडून कसलीही अपेक्षा न करता त्यांच्यासाठी झगडणं, सतत आमचं नाव घेणं, आयुष्यातील सगळे निर्णय आमच्यावर सोडणं. अरे लोक फक्त संकट आल्यावर देवाकडे येतात रे, पण तू तर तुझ्या आनंदाच्या क्षणी सुद्धा आम्हाला विसरत नाहीस. हे सगळं पाहून खूप बरं वाटतं बघ. खरं सांगू, माणूस जन्माला येतानाच आपलं प्रारब्ध घेऊन येतो, पण जर माणसाकडे कमावलेलं पुण्य असेल तर ते प्रारब्ध कितीही संकट घेऊन येवो, पण पुण्याच्या पुढे तर काहीच चालत नाही. आणि आता तू आलायस ना आमच्यापाशी, तर मग सगळं आमच्यावर सोडून दे. हे बघ, एक वेळ माझं नाव नाही घेतलंस तरी चालेल, पण कधीच कोणाचं मन दुखवू नकोस. कधी खोटं बोलू नको, खोटं वागू नको, आणि हो, अहंकाराला तर जवळसुद्धा आणू नको. हे बघ, जेवढा काळ कमवायला लागतो ना तेवढा काळ गमवायला लागत नाही. गमावणं सोपं, पण कमावणं खूप अवघड. तू तुझी सगळी कर्तव्य एकदम छान पार पाडत आहेस बघ. तू कधीच स्वतःला कमी लेखू नको, कारण तू माझा अत्यंत प्रिय भक्त आहेस. तुझ्या मनात जो स्वतःबद्दल राग आहे, जी कमीपणाची भावना आहे, ती तू आत्ताच काढून टाक तुझ्या मनातून. आज तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. इथून पुढचं माझं बोलणं नीट ऐक. हे बघ, आता डोळे मिटून घे, मोठा श्वास घे आणि शांत हो. तू खूप दिवसापासून एका चिंतेत आहेस, काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत आहेस. तुला वाटतंय की तुझं नशीब तुला साथ देत नाही. तुला वाटतंय की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही. अरे मी तर तुझ्या हृदयातच बसलो आहे. तू हाक मारण्याआधीच मी तुझे अश्रू पाहिले आहेत. आज तू जो हा संदेश ऐकत आहेस हा योगायोग नाही, ही माझी इच्छाच आहे की आता तुझ्या आयुष्यातील दुःखाचे ढग बाजूला व्हावेत. पुढची काही मिनिटे तुझे सर्व विचार, सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण कर. चल आता एक संकल्प कर. माझ्या डोळ्यात बघून सांग की स्वामी, मी सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे. तुला जी गोष्ट हवी आहे ती तुला मिळाली आहे असा अनुभव घे. पुढच्या 2 तासात विश्वाची शक्ती तुझ्यासाठी कार्यरत होणार आहे. मी स्वतः तुझ्या त्या कामात मार्ग काढणार आहे. अडकलेले पैसे असोत, एखादा निर्णय असो किंवा मनाची शांती, जे तुला हवे आहे ते तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे. लक्षात ठेव, मी अशक्य शब्द माझ्या भक्ताच्या मनातून काढून टाकला आहे. तू फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न कर, चेहऱ्यावर हसू ठेव, कारण तुझा पाठीराखा समर्थ आहे.